सगळी तयारी झाली का? प्रवासात खायला लाडू चिवडा घे. काय? हो हो घेतलंय सगळं. हा. आनंदाची बातमी. कोणती? आजी आपल्या सोबत मुंबईला येणार आहे. हो, अरे वा वा वा. अंकलांनी आजीला मुंबईला जायला परवानगी दिली आहे. वा, आजी पण मुंबईला येणार म्हणजे मजा आहे. हा? आता तुमची आजी आहे ना, मुंबईतल्या त्या फॅशनेबल बायकांसारखी अशी मिडी घालून हिंडणार. काहीतरी मुलांसमोर काय बोलताय? गमत. एसा मी कुठली साडी घेऊ ग? म्हणजे हळदी कुंकाच्या दिवशी नेसले ती घेऊ का अजिंक्यने आणलेली घेऊ? मला काही कळेल ना. आजी तू कोणत्याही साड्या नेस, सगळ्या छान वाटतात तुला. आम्ही तुझा हात धरून फिरणार, म्हणजे आम्ही काही चुकणारच नाही. धरा माझा हात. पण आजीच मुळे पहिल्यांदा चालली मुंबईला, तीच चुकली तर? असं कसं होईल? अजिंक्य काका असणार ना बरोबर. मी अजिंक्य काका बरोबर फिरणार. मी पण आजी बरोबर फिरणार. गप्प कसं म्हटलं ना, काहीतरी बोलणं तुमचं. अगं मग दुसरं कोणाबरोबर फिरणार? बरं झालं बाबा अजिंक्य तू आलास ते. अरे मुंबईला जायला निघायचंय ना आपल्याला. हा, तू काय व्यवस्था केली आहे जायची? काय मुलींना बरोबर न्यायचं म्हणजे सगळं काळजीपूर्वक करायला पाहिजे नाही का? कोण मुली? अरे आता या नाही तर दुसऱ्या कुठल्या मुली? नाना मी काय म्हणतो, सारेगामाला नंतर घेऊन गेलं तर नाही चालणार का? अरे नाही म्हणजे काय, आता मुंबईत सध्या काय परिस्थिती आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना. ते काय नाही 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 तुम्ही या, तुमच्या येण्यावर माझी काहीच हरकत नाहीये. पण कसं आहे बेटा, तुम्ही आले तर तुमच्याकडे लक्ष द्यावं लागणार, काळजी घ्यावी लागणार, आणि मी एकटं एवढं सगळं कसं करेन? काही काळजी करू नकोस अजिंक्य, मी येईन ना त्यांच्यावर लक्ष ठेवायला. अहो तू पण येतेस? हो मग, मलाही पाहिजे मुंबई. ऐक ना, मी ना अजिंक्य दादाला मोठी बोलणारी बाहुली आणायला सांगणार आहे. तुझ्या एवढी? माझ्यापेक्षाही मोठी. गप गप. मी काय आणायला सांगणार आहे माहितीये का? विमान, मोठं विमान. म्हणजे आई बडबडायला लागली की त्या विमानात बसायचं आणि उडून जायचं. तू खेळण्यातलं विमान आणायला सांगणार आहे? हो. बुद्धू बावट कुठला, कळतं का काही? त्या विमानात माणसांना बसता नाही येत, आणि तुझ्यासारख्या माणसांना तर नाहीच येत. साड्या विमानात बसतोय. मीच आधी भेटतो अजिंक्य दादाला. आधी मीच जाऊन भेटतो. तुम्ही काय वाड्यावर का? म्हणजे हा वाडा आमचा सुद्धा आहे. हा, तुमचं इथे काय काम आहे? आम्हाला अजिंक्य दादाला भेटायचंय. तो मुंबईला चाललाय ना, आम्हाला त्याला खूप खूप गोष्टी आणायला सांगायच्या आहेत. ए अजिंक्य दादा कुठे सांगा ना. त्याला सांगायचंय ते सगळं आम्हाला सांग. का? कारण आम्ही सुद्धा चाललोय मुंबईला. हा? पण अक्का मुलींना पाठवायचं नाही म्हणाल्या तर मुली बिचाऱ्या नाराज होतील, आणि मला त्यांच्या उत्साहावर पाणी घालायचं नाहीये. मग तू पौर्णिमाला सांग ना, जाऊ दे मुलींना. परत ती नाराज होईल ना. हे बघ सतीश, तू आधी ठरव तुला काय हवंय. माणसाने आपल्याला काय हवंय हे शोधायला शिकलं पाहिजे, नाहीतर मग गोंधळ होतो. हो रे, खरंच गोंधळ झालाय माझा. मी नाही अक्कादांशी बोलू शकत. आई बाबा पण माझं ऐकणार नाहीत. काका तू एक काम कर ना, तूच बोल ना अक्कादांशी. सतीश, तू स्वतः ठाम निर्णय घ्यायला कधी शिकणार आहेस? लक्षात ठेव, तू घेतलेला निर्णय, तुला आवडलेला निर्णय हा कुणाला दुखावणारा जरी असला तरी तो कुणाच्या तरी भल्याचा असतो की नाही. तुझं पटतंय मला, पण मी इथे कोणाच्याही बाजूने निर्णय घेतला तरी शेवटी दुखावला मीच जाणार आहे.
काका माझी विनंती आहे तुला, तू बोल ना रे आई बाबांशी.